हे बघा, हे आहे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. कोणी गंगा म्हणते जातं, कोणी गोदावरी म्हणते जातं. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा होस्ट राहुल ठाकरे आणि मी तुमच्यासाठी आज एक नवीन व्लॉग घेऊन येत आहे. तर मी आलेलो आहे त्र्यंबकेश्वरच्या बॅक साईडलाच असणारा ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी गड, जिथे भगवान शंकराने जटा पडलेत आणि जिथून गोदावरी नदीचा उगम होतोय, तिथे आपण आज जाणार आहोत आणि ती जागा एक्सप्लोर करणार आहोत. तर चला माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, बघत राहा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे ते म्हणजेच त्र्यंबकेश्वर, आणि त्याच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे उभा असलेला हा ब्रह्मगिरी पर्वत. पुरातनात अशी कथा आहे की भगवान शंकराने आपल्या गुडघ्यांवर बसून येथे जटा आपटल्या होत्या. त्यातूनच गंगेचा उगम झाला. प्रत्येक वर्षी हजारो भाविक भक्त असताना या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालायला येत असतात. श्रावण महिन्यात तर येथे खूपच जास्त गर्दी असते. त्र्यंबकेश्वरचं डिस्टन्स आपल्या मुंबईपासून अप्रॉक्सिमेट 115 किलोमीटर आहे, तर ते नाशिकपासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही श्रावण सोमवारी चाललो होतो, त्यामुळे मला माहिती होतं खूप जास्त गर्दी असेल, तर आम्ही मॉर्निंगला 4 वाजताच निघालो होतो. आणि तुम्ही बघू शकता हे सर्व ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी चालले आहेत. बघा तुम्ही, भाविक भक्त किती उत्साहाने रेनकोट वगैरे घालून पावसाळ्यामध्ये निघाले आहेत. हे बघा, हे आहे त्र्यंबकेश्वरचं मेन गेट, पण आपण आता ब्रह्मगिरी पर्वताकडे चाललो आहोत. हे बघा, इथे अशी गडाच्या पायथ्याशीच पार्किंग सुद्धा आहे आणि इथे 2 व्हीलर लागले जातात आणि समोरच तुम्ही 4 व्हीलर पार्क केली जाते. गाडी पार्क केल्यानंतर पुढेच अशी गल्ली लागते आणि मग तिथून आपल्याला असा पायऱ्या चालू होतात आणि पायऱ्याच्या स्टार्टिंगलाच असा ब्रह्मगिरीबद्दल मॅप दिलेला आहे. आपण श्रावण महिन्यात चाललो आहे, तर आणि आज श्रावण महिन्याचा श्रावण सोमवार आहे, त्यामुळे आज खूप जास्त गर्दी आहे. ब्रह्मगिरीवर जाताना आपल्याला 30 रुपये पर पर्सन अशी शासनाची फी भरून एंट्री गेट घ्यावं लागतं. एकच ध्यास ठेवू, प्लास्टिक पिशवी हटवूया, समृद्ध ब्रह्मगिरीचे रक्षण करूया. तसेच तुम्ही येत असाल तर तुमचा प्लास्टिक कचरा वगैरे तुम्ही स्वतःसोबत कॅरी करा किंवा कुंड्यांच्या तिथे. आणि पुढे असे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर तुम्ही बघू शकता अशा काड्या ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला सपोर्टसाठी स्टिक हवे असेल तर तुम्ही या काड्या घेऊन जाऊ शकता. 30 रुपये प्रमाणे आहेत आणि 10 रुपये भाडा आहे. तुम्ही रिटर्न द्याल तेव्हा तुम्हाला 20 रुपये रिटर्न दिले जातील तुमचे. तर मित्रांनो बघा, थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला मुक्तादेवी मंदिर किंवा मुक्ताई मंदिर असे बघायला भेटतं. तर चला आपण मंदिर बघूयात आता. मित्रांनो, ब्रह्मगिरी हा किल्ला पायथ्यापासून 1294 मीटर एवढा आहे. तर चला बघूयात आपण आपल्याला चढायला किती वेळ लागतो आता. आणि अशा चांगल्या प्रकारे जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आपल्याला, ट्रॅकिंग करण्यासाठी किंवा हायकिंग करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. नॉर्मली रित्या आपण येऊ शकतो. जर तुम्हाला सपोर्टची गरज लागेल तर तुम्ही ठिकठिकाणी तुम्हाला अशा गाड्या भेटेल, त्या सपोर्ट तुम्ही हायकिंग करू शकता. थोडंच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होणं आहे अगोदर तुम्ही बघू शकता इथं बजरंगबलीची मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच्याच भागाला म्हणजे किल्ल्याच्या पायऱ्या चालू होण्याच्या उजव्या बाजूला अशी एक ऐतिहासिक वास्तू आहे. तर आपण आता शूज घातलेले आहेत. येताना आपण शूज काढून या वास्तूचे दर्शन करू आणि आतून जाऊन बघू. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की कशा प्रकारे वास्तू आहे. जय बजरंगबली, जय बजरंगबली. जाण्यासाठी या पायऱ्या अगोदरच होत्या. आम्ही एका दानशूर व्यक्तीने 400 पायऱ्या बांधून दिल्या. त्या पायऱ्या इथून सुरुवात होतात आणि इथून त्या पुढून 400 पायऱ्या कापल्यात फोडलेला दगड फोडून त्यांनी बांधलेले आहेत. आणि इथे बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती
आहे आणि शंकराची पिंडी आहे आणि इथून अशा पायऱ्या स्टार्ट होतात. कुठल्याही प्रकारची खाद्य देऊ नका, विनाकारण ते आपल्याला त्रास देतील. कारण की प्रत्येक येणारा टुरिस्ट हाताने खाद्य देतो आणि दिले नाही तर ते आपल्यावर आक्रमण करतात. आणि पुढे बघू शकता तुम्ही माकडे त्रास देते. हे बघा, थोडेच पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अशी एक मूर्ती दिसते, कातळात कोरलेली एकदम हनुमानाची मूर्ती आणि त्यावर आपला भगवा. आणि थोडंच पुढे आल्यानंतर हा आपल्याला पहिला प्रवेशद्वार लागतो. एकदम असा कातळ दगडांमध्ये कोरीव काम करून दगड बनवलेला दरवाजा बनवलेला आहे हा. आणि याच्या पुढे अजून एक दरवाजा आहे, तर चला तो आपण बघूयात. आणि हा आपण बघू शकतो तुम्ही जी भव्य असा आता आपण पोहोचलो दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर असे कोरीवकाम केलेले, दोन्ही साईडला हत्ती कोरलेले, वर घंटा कोरले गेलेले आणि आजूबाजूला असे मूर्त्या कोरलेल्या गेलेल्या आहेत. किल्ला आहे ब्रह्मगिरी. हा आणि दरवाजाच्या पुढेच अशा गुफा आहेत दोन्ही बाजूस. फायनली आम्ही वर आलो आहोत आणि आमचा म्हणून पहिला ब्रेक घेते. गडावर सुद्धा असे छोटे मोठे हॉटेल आहेत, तिथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता, लिंबू पाणी आणि नॉर्मल स्नॅक्स खाऊ शकता. गडाच्या वर आल्यानंतर आपल्याला असे 2 पाण्याचे टाके बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता असे हा एक पाण्याचा टाका आहे आणि बाजूला सुद्धा एक पाण्याचा टाका आहे. आणि त्याच्यात बाजूला आल्यानंतर आपल्याला अशी हनुमानाची मूर्ती बघायला भेटते आणि त्या बाजूला शंकराची पिंड आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे. आणि आपण यांचे दर्शन घेऊन आता पुढे जाऊयात. बाबा कुठून आले? जळगाववरून. किती पेरली? बरंच झालं काही प्रत्येक वर्षी आहे का? प्रत्येक वर्षी या होतो काही अडचण आल्यानंतर मारता का ब्रह्मगिरी? आता मारून आले तर उद्या मारू आलो. उद्या मारा. किती तास लागतात फेरा मारला एक अंदाज? 5-6 लागून जाऊन तिकडनं ना जेव्हा तुम्ही म्हणजे पूर्ण या डोंगराला फिरवला. थोडंच वर गडावर आल्यानंतर जोरदार पाऊस चालू झालेले आहे आणि मनोज रेनकोट घातलेले, मी सुद्धा रेनकोट घातलेले. तुम्ही पाऊस बघू शकता. तर आपल्याला पुढे जाता इकडे ब्रह्मगिरीकडे जाण्याचा असा फळक लागलेले, ठिकठिकाणी असे फळक लागलेले आहेत. तर तुम्हाला असं कोणाला विचारायची काही गरज नाही आहे, तुम्ही असे फळक बघून जाऊ शकता. आणि हे बघू शकता तुम्ही हॉटेल पूर्णपणे अशा प्लास्टिक बॉटलने बनवलेलं आहे. छत किती चांगली अशी आयडिया काकांनी लावून असं त्यांचं हॉटेल केलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. गडावर आल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी असे फळक दिसतात, ब्रह्मगिरीकडे जाणारा मार्ग. आणि आपण इथून जाणार तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आहे, तुम्ही असे फलक बघून घेऊ शकता. आणि खूप जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे. मनोज कसं वाटतं तुला पावसामध्ये? गडावर आल्यानंतर थोडंच पुढे आपल्याला असा पठार भाग लागतो ना. पठार भागा इथे तुम्ही खूप सारे व्ह्यू पॉईंट आहे, तिथे फोटोज वगैरे काढू शकता. आणि थोडं पुढे नंतर असा चढाव लागतो
आणि चढाव पूर्ण केल्यानंतर मग आपल्याला तिथे जिथे शंकरांनी जटा आपटले तिथे आपण पोहोचू. जटास्थान किंवा जटा मंदिर असे त्या मंदिराला म्हटलं जातं. हे बघा पुढे आल्यानंतर आपल्याला आता फलक बघायला भेटतो. स्वच्छता असेल तिथे, आरोग्य असेल तिथे, तर तुम्ही गडावर आल्यानंतर काळजी घ्या. घाण कचरा करू नका. काही आपल्यासोबत प्लास्टिक आपल्यासोबत घेऊन जा किंवा कचरा कोणी तिथे टाकून द्या. हे बघा मित्रांनो, हा मुलगा UP वरून आलेला आहे खास ट्रेकिंगसाठी, ब्रह्मगिरी किल्ला बघण्यासाठी, आणि सोलो आलेला आहे तो. ब्रह्मगिरीकडे जाताना तुम्ही पहिल्यांदा गंगास्थान जिथे गोदावरी नदीचा उगम होतो त्या ठिकाणी जा, आणि मग तुम्ही तिथून शंकराने जिथं आपले जटास्थान मंदिर आहे तिकडे जा, कारण की तुम्हाला जायला इझी पडेल. हा कुठे चालला? दर्शनाला. कुठून आलाय तू? एरंडा तालुका जिल्हा. हे बघा ठिकठिकाणी अशा हॉटेलला कॅन लावलेले आहेत, जेणेकरून तुम्ही आपण गोदावरी नदीचे पवित्र पाणी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि मुख्य मंदिराच्या दर्शनाला बाजूलाच तुम्ही बघू शकता असं पाण्याचा टाक आहे. इथे पिण्यायोग्य पाणी आहे, पण सध्या पावसाळा असल्यामुळे हा पाणी थोडंफार गढूळ झालेलं आहे. गंगा गोदावरी उगम जन्मस्थान, कोणी गंगा म्हणते जातं, कोणी गोदावरी म्हणते जातं. हे बघा जे आहेत, एक गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, एक गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, त्यांच्या हातून जी गाय मिली ही बघा साक्षी दाखवलेली गोहत्येची. गोहत्या म्हणजे गणपतीने गाईचं रूप प्रगट केलं, माळी रूप गणपतीने गाईचं रूप प्रगट केलं, त्यांच्या हातून ती गोहत्या झालेली आहे. दरबाचे उसाच्या गाडीने झालेली गोहत्या, म्हणून त्यांना ते आता घडलं, सराव घडला. 12 वर्ष तपस्या करून गोदावरी प्रसन्न केली. 3 झाडं उंबराचे, पाठीमागे एक झाड आहे, हे एक, हे 2, हे 3, हे 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचं? गोदावरीचं. कोणी गंगा म्हणते जातं, कोणी गोदावरी म्हणते जातं. कुंडामध्ये गौतम ऋषीने आंघोळ केली, त्यांचं गोहत्या पातक नष्ट झाले. पुन्हा मग हीच गुप्त झाली, आणि ज्या गाईचं मुख आहे ती गाईची मुखा जाते. तिथून पुढं कुंडामध्ये गौतम ऋषीने आंघोळ केली, त्यांचं गोहत्या पातक नष्ट झाले. हीच गुप्त जाऊन गाईची मुखात शंकरानं जटा आपटली, ती जटा जाती. जटा आपटून झाला गंगाद्वार पुष्यवरच्या कुंडामध्ये. नाशिकला मात्र मोठं आहे, नांदेड पैठण आंध्रामध्ये वा जाती, हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान होते तिथूनच तुम्हाला बघू शकता बाहेरच्या दुकानांच्यात असे कॅन ठेवलेले आहेत, कारण की तुम्ही गोदावरी नदीचं पवित्र पाणी इथून घेऊन जाऊ शकता, त्यामुळे हे अशा दुकानांमध्ये ठेवलेले आहेत.
गोदावरी नदीचे उगम होते तिथून आपण आता त्या ब्रह्मगिरी मंदिरात जाऊन आलो आहे. तर आपण आता चाललो आहे जिथे शंकराने जटा आपटल्या होत्या त्या ठिकाणी चाललो होतो. मध्येच मनोजला एक आपले काका भेटलेले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ शूट चालू आहे. कुठून आलेत? नाशिकवरून. हे बघा वरच्या साईडने आपण आलो होतो, देन तिकडनं असा उतरून आपण मागच्या बाजूला जिथे गोदावरी नदीचा उगम झाला त्या बाजूला आलो आणि आपण असा कडेला चालत चालत आता जिथे शंकराने जटा आपटल्या होत्या त्या मंदिराकडे जाणार आहेत आपण. तर चला आता मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. जबरदस्त असा वातावरण आता ब्रह्मगिरीवर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मागचा फॉग जो अगोदर होता तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि हा मागचा व्ह्यू बघा तुम्ही. ठिकठिकाणी तुम्हाला असे मिनी वॉटरफॉल लागणार आणि तुम्ही ट्रेकिंग करत असताना वॉटरफॉलचा मनसोक्त असा आनंद घेऊ शकता. जटा मंदिरात आपण आता दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण दुर्ग भंडाराकडे जाणार होतो, पण दुर्ग भंडार दोन्ही बाजूला दरी असल्या कारणाने हे बंद केलेले पूर्णपणे आणि इथे सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत. भगवान शंकराने जिथे जटा आपटल्या होत्या त्या जटास्थान किंवा जटा मंदिर असे त्याला म्हटले जाते आणि त्या मंदिराचे आपण दर्शन केलेले आणि दर्शन करून झाल्यानंतर आपण बाजूचं एक पाण्याचा टाकासुद्धा तिथे आहे आणि त्यामागे असलेले दुर्ग भंडार इथे दोन्ही साईडला खूप रिक्षी दऱ्या आहेत, त्यामुळे तिथे शासनाने सिक्युरिटी गार्ड ठेवून ते बंद ठेवले सध्या पावसाळ्यात. तर ते मला एक्सप्लोअर करता नाही आलं. तर आपण आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा मी ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही नॉर्मली गुगल सर्च करून बघू शकता दुर्ग भंडार. मनोज तेवढ्याच उत्साहाने त्याच जोशाने ट्रेकिंग करत आहे. मनाचा जोश सुस्ता बघू शकता तुम्ही. भाऊ आज वाड्यावरून आज ब्रह्मगिरीला आलेला आहे आणि त्याचे 4 भाऊ खूप लांबून प्रवास करून रिक्षाने आलेले आहेत. तुम्ही पण या आणि आपला महाराष्ट्रातला निसर्ग बघून घ्या. काय नाव काय तुमचं रे? भावा नाव काय तुझं? आम्ही सवार. तुझे भावा? तुझे महेश मुंगणे, नयन दिवा. चला कसं वाटलं आता? खूप छान वाटलं आणि हवा सुद्धा आहे. एक तारपडांग होऊन जाऊ दे आपला. गाडी लावतो आपला. गाडी लाव. टेन्शन नको घेऊ, गाडी लाव. रास ना. हाय शाबास.
एरंडोल जिल्हा इथून बोलत आहे. मग कसा वाटला येऊन तुम्हाला? एकदम भारी वाटलं. असं वाटतंय ना भाऊ, एकच नंबर गाडी. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर बनून राहा.